मिरजेतील मीरासाहेब दर्गा आणि मिरजेतील कृष्णा घाट परिसरात पर्यटन विकासासाठी शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे। विकासासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेत। शिवसेना महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। मिरज दर्गा आणि कृष्णा घाट पर्यटन विकासासाठी प्रत्येकी 2.5 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे। आमदार सुहास बाबर आणि मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून मिरज दर्गा आणि कृष्णा घाट परिसरासोबतच मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासासाठी 20 कोटीच्या निधीची मागणी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे करण्यात आली होती। या अनुषंगाने शासनाने प्रशासकीय कारवाई सुरू केली आहे। शिवसेना महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आज मिरज दर्गा परिसराची आणि कृष्णा घाट परिसराची पाहणी केली। मिरजेतील दर्ग्याचे ट्रस्टी आणि नागरिक यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर सावंत, शिवसेना नेते मोहन वनखंडे, मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई, शिवसेना मिरज शहर अध्यक्ष विनायक सूर्यवंशी, गजानन मोरे, मौलाभाई कुरणे, दर्गा खादिम जमातीचे असगर शरीक मसलत आणि जानीब मुश्रीफ यांच्यासहित पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यटन विकास निधी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार असून या ठिकाणी पर्यटन विकास करण्यात येणार आहे। पवित्र अशा मीरासाहेब दर्ग्यामध्ये इथं उपस्थित आहोत। माझ्याबरोबर माझे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि या दर्गा कमिटीचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्याकडे आम्ही या पर्यटनमधून दर्गा विकासासाठी पैसे मिळावेत यासाठी प्रस्ताव दिला होता आणि माननीय सुहासभाई बाबर यांचंही पत्र आम्ही त्यासाठी जोडलेलं होतं। मग ह्या मिरज मतदारसंघातली 6 कामं आम्ही सुचवलेली होती। त्यातील हा शहरामध्ये असणारा मीरासाहेब दर्गा असेल, कृष्णा घाटावरती असणारं मंदिर असेल आणि गणेश तलावावरचं मंदिर, या तिन्ही ठिकाणचा प्रस्ताव शहरातला आणि ग्रामीणमधले 3। तर यासाठी आज आम्ही मीरासाहेब दर्ग्यामध्ये या PWDचे अधिकारी त्यांना माननीय कक्ष अधिकारी नियोजन पर्यटन शाखेकडून पत्र आलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजकडे पत्र दिलेलं आहे की याची तात्काळ प्रस्ताव एस्टिमेट सादर करण्याचे शासनाचे आदेश आहेत। आणि त्याप्रमाणे आज या PWDचे अधिकारी सावंतसाहेब आहेत आणि त्याचबरोबर हे या पॅनलवरचे काही अधिकारी इथं उपस्थित आहेत की ज्यांनी इथल्या या मीरासाहेब दर्ग्याच्या पर्यटनासाठी इथल्या लोकांच्या मूलभूत सुविधा करण्यासाठी या इथल्या कमिटींना विचारून त्यांना जे आवश्यक आहे, मग त्यांनी जी काही मागणी केली, अन्नछत्र असेल, भोजन पात्र असेल किंवा लोकांसाठी असणाऱ्या इथं फरशी बसवण्याचं काम असेल आणि जे मागं एक थोडंसं यांची जी दफनभूमी आहे तिथे जाण्याचा रस्ता असेल, अशा यांच्या मागण्या आहेत। त्या मागण्याचा प्रस्ताव आम्ही आमचे नेते सुहासभाई बाबर यांच्या माध्यमातून शंभूराज यांच्याकडे घेऊन तात्काळ यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिलेले, त्याप्रमाणे मार्च एंडला आम्ही प्रस्ताव सादर करून नजीकच्या काळामध्ये ही कामं लवकर सुरू होतील यासाठी आम्ही सर्वच आमच्या शिवसेनेचे या मिरज शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा करून या मिरजेतलं एक ऐतिहासिक असा असणारा वैभव आणि सर्व धर्मियांचा आमच्या असणारा हे दैवत या दर्ग्याच्या कामासाठी लवकर पाठपुरावा करून मंजुरी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। नक्कीच मला खात्री आहे की आमचे शंभूराजे या दर्ग्याच्यासाठी असेल किंवा आमच्या मतदारसंघाचे 20 कोटी रुपये देण्याचं त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, त्याच्या टप्प्याटप्प्याने आपल्याला हा मान्यता देऊन हे सर्व पैसे येऊन आपला इथला विकास होईल। त्यामध्ये कुठलेही राजकारण, कुठलाही वेगळा विचार न करता आपल्या नगरीचा, आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आमचे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी काम करत आहेत। यासाठी इथं उपस्थित सर्वच माझे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि ट्रस्टी या दर्ग्याचे यांचे मनापासून मी आभार मानतो।